आपण नेहमी ऐकतो भारत म्हणजे संस्कृती, परंपरा आणि कुटुंब व्यवस्थेचा आदर्श देश आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की याच देशात लाखो लोक गुपचूप विवाह बाह्य संबंध शोधत आहेत तर होय, कॅमेऱ्यासमोर एक चेहरा आणि पडद्यामागे पूर्णपणे वेगळं वास्तव. एका डेटिंग ॲपने अशी माहिती समोर आणली आहे, जी केवळ धक्कादायक नाही तर विचार करायला भाग पाडणारी आहे. आज आपण पाहणार आहोत भारतात वाढणारे विवाह बाह्य संबंध, लोक का वळत आहेत अशा ॲप्सकडे आणि समाजाच्या या बदलत्या मानसिकतेमागचं खरं कारण. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. आजच्या डिजिटल युगात नातेसंबंधही ऑनलाईन झाले आहेत. ग्लिडेन नावाच्या एका विवाहबाह्य डेटिंग ॲपने भारताबाबत काही धक्कादायक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या ॲपचे भारतात 40 लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत. यामध्ये 65% पुरुष आणि 35% महिला आहेत. हे आकडे केवळ संख्या नाही तर बदलत्या समाजाचं प्रतिबिंब आहे. नात्यांमध्ये काय बदलतंय? तर या ॲपचा वापर करणारे बहुतांश लोक हे आधीपासून विवाहित आहेत किंवा दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये आहेत. म्हणजेच हे लोक एकाच वेळी दोन आयुष्य जगत आहेत. असं का होतं? तर काही लोकांना थ्रिल आणि साहस हवा आहे. काही जण भावनिक एकटेपणामुळे बाहेर संबंध शोधतात, तर काहींना वाटतं त्यांना त्यांच्या नात्यात काहीतरी कमी मिळतंय. आता पाहू महिलांचा वाढता सहभाग यातील मोठा बदल. सर्वात मोठा आणि लक्षवेधी मुद्दा म्हणजे गेल्या 2 वर्षात महिलांचा सहभाग 148% वाढला आहे. याचा अर्थ काय? तर महिलाही आता त्यांच्या भावना, गरजा आणि अपेक्षा मनमोकळेपणाने व्यक्त करू लागल्या आहेत. त्या फक्त नातं टिकवण्यासाठी स्वतःला दाबून ठेवत नाहीत. हा बदल समाजासाठी नवीन आणि विचार करायला लावणारा आहे. लोक कधी आणि किती वेळ हे ॲप वापरतात? तर दररोज 1 ते 1.5 तास लोक या ॲपवर घालवतात. विशेष म्हणजे वेळ दुपारी 12 ते 3, रात्री 10 ते मध्यरात्री. हीच वेळ का बरं? कारण या वेळेत लोक एकटे असतात किंवा त्यांच्या जोडीदारापासून दूर असतात. म्हणजेच हे सर्व काही गुपचूप असतं. पसंती आणि मानसिकतेच्या बाबतीत झालं तर पुरुषांना बहुतेकदा 25 ते 30 वयोगटातील महिला आवडतात, तर महिलांना 30 ते 40 वयोगटातील स्थिर पुरुष आवडतात. विशेष म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थिर, सुरक्षित भविष्य देणारा जोडीदार हवा असतो. यातून स्पष्ट होतं की हे फक्त शारीरिक आकर्षण नाही, तर सुरक्षितता आणि स्थिरतेची गरज आहे. कोणती शहरं आघाडीवर आहेत हे पाहू. प्रथम क्रमांकावर आहे बेंगळुरू 18%, हैदराबाद 17%, दिल्ली 11%, मुंबई 9% आणि पुणे 7%. पण फक्त मोठी शहरच नाहीत, तर लखनौ, सुरत, चंदीगड, पटना यांसारख्या छोट्या शहरातही वाढ दिसते. याचा अर्थ ही प्रवृत्ती आता संपूर्ण भारतात पसरत आहे. तज्ज्ञ काय म्हणतात? तर ग्लिडेनच्या मते भारतात विवाह अजूनही पवित्र मानला जातो, पण लोक त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी नवे मार्ग शोधत आहेत. म्हणजेच बाहेरून परंपरा आणि आतून बदलती मानसिकता. हा फक्त ॲप नाही, एक संकेत आहे. याआधी ॲशले मॅडिसन या ॲपनेही असाच डेटा दिला होता. तामिळनाडूमधील कांचीपुरम हे विवाहबाह्य संबंधाचे हॉटस्पॉट ठरले होते. म्हणजेच ही फक्त एक कंपनीची माहिती नाही, तर एक मोठा सामाजिक ट्रेंड आहे. समाजासाठी याचा अर्थ काय आहे? हा प्रश्न खूप मोठा आहे. नात्यांमध्ये विश्वास कमी होतोय का? की लोक त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतायत? की आधुनिक जीवनशैलीमुळे नात्यांमध्ये अंतर वाढते? कदाचित उत्तर एकच नाही, पण एक गोष्ट निश्चित, समाज बदलतोय आणि नात्यांची व्याख्या सुद्धा. भारत हा संस्कृतीचा देश आहे, पण आता तो बदलांचाही देश बनतोय. विवाहबाह्य संबंधाची वाढ ही केवळ एक बातमी नाही, तर एक इशारा आहे. नात्यांमध्ये संवाद कमी झाला आहे का? की लोक स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत? तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आणखी सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.